सोशोलॉजी मधला दुसरा चॅप्टर, दुसरा धडा, ज्याचं नाव आहे सोशोलॉजी ॲज सायन्स. म्हणजे सोशोलॉजी हे एक शास्त्र आहे असं मराठीमध्ये, किंवा समाजशास्त्र हे एक शास्त्र आहे. त्याच्यामध्ये 5 मेजर टॉपिक. एक आहे विज्ञान म्हणजे काय, मग आहे वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय आणि त्याची समीक्षा किंवा त्याचं क्रिटिक. त्याच्यानंतर येतात की रिसर्च मेथोडॉलॉजी जी असते, पद्धत शास्त्रातील संशोधन जे आहे त्याचे वेगवेगळ्या ब्रांच आहेत का. नंतर आहे प्रत्यक्षवाद म्हणजेच पॉझिटिव्हिझम आणि त्याची समीक्षा. मग आहे फॅक्ट व्हॅल्यू ऑब्जेक्टिव्हिटी, तथ्य मूल्य वस्तुनिष्ठता. नंतर आहे नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथड. हा शब्द वाचा, पॉझिटिव्हिझम, नॉन पॉझिटिव्हिझम म्हणजे गैर प्रत्यक्षवादी पद्धतीशास्त्र. बरोबर. आता हे जे 5 टॉपिक्स आहेत याच्या पलीकडे आजपर्यंत कधीही ह्या चॅप्टरमधून प्रश्न आलेला नाहीये. आणि प्रश्न खूप स्ट्रेट फॉरवर्ड, सरळ सरळ प्रश्न येतात एकदम. तर ते आपण घेऊया, म्हणजे तुमचं एक मनात जी भीती असते ती निघून जाईल. ठीक आहे. तर 2023चा हा पेपर आहे. 2024-25ला कदाचित प्रश्न आले नसतील. तर बघा, पहिला प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्हिटी. ओके, ही अतिशयोक्ती आहे का, वस्तुनिष्ठता ही जरा जास्त होते का समाजशास्त्राच्या रिसर्चमध्ये, असं तुम्हाला वाटतंय का. आणि नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथोडॉलॉजी जी आहे, गैर प्रत्यक्षवादी पद्धतीचे गुण आणि दोष. त्याच वर्षी प्रश्न आला सायंटिफिक मेथड म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचे वैशिष्ट्ये कोणती. आणि सोशॉलॉजीमध्ये सायंटिफिक पद्धत वापरता येऊ शकते का. समाजशास्त्रीय संशोधनातील वैज्ञानिक पद्धतीवर पूर्णपणे विश्वसनीय आहे का, म्हणजे बेसिकली वापरता येऊ शकते का. परत खाली येऊ द्या. परत एकदा बघा, पॉझिटिव्हिस्ट फिलॉसॉफी मध्ये काय कमतरता होती ज्याच्यामुळे नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणजे प्रत्यक्षवादामध्ये काय त्रुटी होत्या ज्याच्यामुळे गैर प्रत्यक्षवादाला विकास झाला. पुढचा प्रश्न 2021चा, ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुनिष्ठता कशी आणता येऊ शकते. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इथनो मेथोडॉलॉजी आपल्याला चांगला डेटा कसा देता. इथनो मेथोडॉलॉजीचं मराठीमध्ये जर म्हणायला आपण गेलो तर त्याला तशी परफेक्ट टर्म अवेलेबल नाही, पण त्याला प्रात्यक्षिक शास्त्र असं जर म्हणता आलं, किंवा नृशास्त्रीय पद्धत, इथनो मेथोडॉलॉजी असा एक त्याला शब्द आहे. प्रात्यक्षिक शास्त्र म्हणजे फेनॉमेनॉलॉजी आणि इथनो मेथोडॉलॉजी म्हणजे नृशास्त्रीय पद्धत. तर इथं मात्र आपण इथनो मेथोडॉलॉजी असाच शब्द घेतोय. बेसिकली इथनो मेथोडॉलॉजी म्हणजे डेली जीवनाशी रिलेटेड जी पद्धत वापरली जाते त्याला इथनो मेथोडॉलॉजी असं म्हणतात. आता आहे परत पॉझिटिव्हिस्ट अप्रोच, प्रत्यक्षवादी दृष्टिकोन समाज समजण्यासाठी किती फायद्याचा आहे. आता हा प्रश्न सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनचा आहे, की मेथोडॉलॉजी ही सायंटिफिक प्रिन्सिपल फॉर्म करते, पद्धतशास्त्र हे किती महत्वाचं आहे बेसिकली. आता इथे फेनॉमेनॉलॉजी आलं, तुम्हाला आठवत असेल वरती आपण इथनो मेथोडॉलॉजी इथं बघितलं होतं, तसं इथं आपण फेनॉमेनॉलॉजी बघतोय, ज्याला प्रात्यक्षिक शास्त्र किंवा दृष्टिकोन असं म्हणतात. ते पॉझिटिव्हिझमच्या विरोधात आहे का, असेल तर तुमचं कमेंट सांगा. इथं आहे इथ सोशोलॉजी व्हॅल्यू फ्री सायन्स म्हणजे मूल्यमुक्त विज्ञान आहे का. वरती तुम्ही जर एक शब्द बघितला असेल दुसरा, तो होता ऑब्जेक्टिव्ह आहे का किंवा वस्तुनिष्ठ आहे का. ओके. आता परत आहे इंटरप्रिटेटिव्ह अंडरस्टँडिंग. बरोबर. अर्थलक्षी समजुती, त्याला शुद्ध मराठीत असं म्हणतात, आणि त्याच्या मर्यादा. आता आहे परत नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथोडॉलॉजी, ह्या वैज्ञानिक आहेत का, गैर प्रत्यक्षवादी पद्धती वैज्ञानिक आहेत का. उदाहरणासह स्पष्ट करा, 20 मार्काला आला होता. आता फॅक्ट आणि व्हॅल्यू, तथ्य आणि मूल्य यांच्यातील फरक स्पष्ट करा. पण कोणाच्या मते, वेबरच्या ह्या कामामध्ये त्यांनी तथ्य आणि व्हॅल्यूतला फरक विचारलाय. मग डज सायंटिफिक मेथड मेक सोशोलॉजी अ सायन्स, वैज्ञानिक पद्धत समाजशास्त्राला विज्ञान बनवते का. आणि हे कोणाच्या पद्धतीनुसार सांगायचं, डर्कहाइम हा आपला एक सायंटिस्ट आहे फेमस, याला आपण ज्यांनी सुसाईडची थिअरी दिली होती आपण कधीतरी डिस्कस केलं असेल, खूप मोठा सायंटिस्ट आहे, फादर ऑफ सोशोलॉजी ज्याला म्हणतात, त्याच्यानंतरची सर्वात मोठी फिगर. यांना न्यू फादर असंही खूप वेळा म्हटलं गेलेलं आहे. एमिली डर्कहाइम असं त्यांचं नाव, एमिली
डरखाईम असं काहीतरी, मराठीत मी लिहू नाही शकत ते, पण इमिली डरखाईम असा त्यांचा उच्चार केला जातो, किंवा काही ठिकाणी दुर्खिम असाही उच्चार केला जातो. आता पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम याचे काहीतरी गृहतके जी आहेत, पॉस्च्युलेट जे आहेत ते स्पष्ट करा. सरळ सरळ लिहून काढायचं. परत एकदा इंटरप्रिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, त्याचे सिद्धांत कोणते आहेत, टेनट्स कोणते आहेत. परत एकदा सायंटिफिक मेथडचे पॉस्च्युलेट्स कोणते आहे, म्हणजे काय, गृहितके वैज्ञानिक पद्धतीची कोणती आहे, आणि ते समाजशास्त्रामध्ये किती वेळा केलं जातं. परत एकदा व्हॅल्यू फ्री सोशोलॉजी. हा प्रश्न बघा, मूल्यमुक्त समाजशास्त्र हा पहिले एकदा आपण वरती डिस्कस केला, मी परत एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं हा प्रश्न आलेला आहे, आता इथं परत हा आलेला आहे, जे 3-4 वर्षात रिपीट होतो. परत एकदा बघा, नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथोडॉलॉजी, गैर प्रत्यक्षवाद पद्धतशास्त्र याच्याविषयी चर्चा करा. परत एकदा ऑब्जेक्टिव्हिटी आणि व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी, आत्ताच आपण डिस्कस केलं. परत एकदा वस्तुनिष्ठता आणि मूल्यनिरपेक्षता याच्यात प्रॉब्लेम काय आहेत, बरोबर. आता हा इज सोशोलॉजी अ सायन्स, समाजशास्त्र विज्ञान आहे का, किंवा ते शास्त्र आहे का, त्याची कारणं द्या. नंतर इंटरप्रिटेटिव्ह मेथड डिफरंट फ्रॉम पॉझिटिव्हिस्ट मेथड, प्रत्यक्षवादी आणि अर्थलक्ष पद्धत यांच्यामध्ये फरक काय आहे. आणि शेवटचा 2012चा हा प्रश्न, छोटीशी नोट लिहायची आहे, ती लिहायची फॅक्ट, व्हॅल्यू आणि ऑब्जेक्टिव्हिटी, तथ्य, मूल्य आणि वस्तुनिष्ठता. आता 1 सेकंदासाठी आपल्या टॉपिक्सकडे येऊ द्या. हे बघा, एवढेच टॉपिक आहे. याच्यावरतीच प्रश्न आलेले आहेत. तुम्ही बघा, सायंटिफिक मेथडवरती कमीत कमी, वैज्ञानिक पद्धतीवरती 4 ते 5 प्रश्न मागच्या 12-13 वर्षात येऊन गेले, आणि हे UPSCचं आहे, बरोबर. पॉझिटिव्हिझम, प्रत्यक्षवाद, अप्रत्यक्षवाद, इथे खाली बघा, मी दुसरा पेन यूज करतो, बघा, प्रत्यक्षवाद, गैर प्रत्यक्षवाद, याच्यावरती सुद्धा कमीत कमी 5 ते 7 प्रश्न येऊन गेलेले आहेत. हे इकडे बघा, रिसर्च मेथडॉलॉजी, संशोधन पद्धत शास्त्रातील किती प्रश्न याच्यावरती येऊन गेले. मी हे सांगतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये की याचा अर्थ काय असतो, आणि हे काय, फॅक्ट, व्हॅल्यू, ऑब्जेक्टिव्हिटी, याच्यावरती कमीत कमी 5 ते 6 प्रश्न येऊन गेलेले आहेत. म्हणजे हा टॉपिक, हा टॉपिक, हा टॉपिक, हा टॉपिक, हा टॉपिक, या प्रत्येकावरती समजा आपण 3 प्रश्न, 3 प्रश्न, 3 प्रश्न, 3 प्रश्न आणि 3 प्रश्न, अशा म्हणून 3 15 प्रश्न जर काढले आणि त्याची जर उत्तरं लिहिली, तर तुम्हाला अजिबातही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. अजिबात म्हणजे अजिबात नाही यायला पाहिजे. आता मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगतो, आपण पहिल्यापासून घेणार आहोत. आता घेणार आहे सायन्स, शास्त्र म्हणजे काय, इकडे घेतो थोडंसं, मला कळायला बरं होईल. आता पहिल्यांदा हा टॉपिक आपण घेऊया, थोडंसं खाली घेतो, की सायन्स, सायंटिफिक मेथड आणि क्रिटिक, विज्ञान, सायन्स अँड सायंटिफिक मेथड्स, क्रिटिक असंही लिहिलं तरी चालेल, क्रिटिकचं स्पेलिंग बरोबर आहे. म्हणजे विज्ञान आणि पद्धती यांचं काय आहे. आता ज्या वेळी विज्ञान अशी गोष्ट येते ना, तर बघा, विज्ञान ज्या वेळी विज्ञान असं येतं, तर एक विज्ञानाची डेफिनेशन असते. त्या डेफिनेशन पेक्षाही महत्वाचं असं आहे, विज्ञान आलं की त्याच्यामध्ये 4 ते 5 गोष्टी आल्या पाहिजेत. ज्यावेळी हा शब्द आलाय, हा शब्द आलाय, हा शब्द आलाय, कोणताही शब्द येतो, त्याच्यामध्ये 5 ते 6 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, ऑब्जेक्टिव्ह स्टडी, मराठीमध्ये वस्तुनिष्ठता किंवा वस्तुनिष्ठ अभ्यास, तुम्ही काही म्हणू शकता. शब्द लक्षात ठेवा, हा आलाच पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. दुसरा आहे एम्पिरिकल व्हेरिफिकेशन, म्हणजे काय, अनुभव सिद्ध तपासणी. तिसरा आहे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन, त्याला काय म्हणतो आपण, पद्धतशीर निरीक्षण. त्याचं काय, हायपोथेसिस टेस्टिंग, म्हणजे गृहीतक तपासणी.
नंतरचा पॉइंट आहे जनरलायझेशन म्हणजे सामान्यीकरण. लास्ट आहे प्रेडिक्टेबिलिटी. पूर्वानुमान क्षमता. मग याचं एकदम सोप्यात उदाहरण देतो. आता हा क्रायटेरिया कशाला ऍप्लिकेबल होतो? फिजिक्स, मॅथ्स, बायोलॉजी. बघा मॅथ्स मध्ये कधीही बघा 1+1 2च होणार, 1+1 2च होणार, 10×5 50च होणार. म्हणजे वस्तुनिष्ठता आहे का? भारतात असो, अमेरिकेत असो, जगात कुठेही असो, वस्तुनिष्ठता आहे. जगात कुठेही याचे 50 प्रयोग झाले तरी हे उत्तर हेच येणार आहे. पद्धतशीर निरीक्षण करून आपण हे मार्गावर आले. असं नाही की मी बोलतोय म्हणतो नाही, त्याच्या मागे काहीतरी बॅकग्राऊंड आहे. आता मी म्हटलं 10×5 50 आहे आणि 5×10 50 आहे. तर हे तुम्हाला आणि मला माहिती की हे बरोबर आहे, पण याचे जर गृहीतक धरलं, हे गृहीतक, तर हे चेक करता येईल का? तर चेक करता येतं. सामान्यीकरण, जनरलायझेशन, कुठेही जा जगामध्ये हे असंच राहणार आहे, हे चेंज नाही होऊ शकत. आणि प्रेडिक्टेबिलिटी, हे प्रेडिक्ट करता येईल का जगामध्ये तुम्ही कुठेही गेले आणि एखादा लहान मुलगा तुम्हाला बोलला की दादा 10×5 किती होणार? ते होणार 50. असं तर होणार नाही ना की अरे नाही 4 आहे 4, असं नाही होणार. 1 और 1 11 नाही होता है सो नॅचरल सायन्सेस मध्ये. आता तुम्ही काय करायचं, ज्या ज्या वेळी सायन्स असा शब्द येईल, सायंटिफिक मेथड असा शब्द येईल, ऑब्जेक्टिव्हिटी असा शब्द येईल, बघा वस्तुनिष्ठता, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या. सगळ्या गोष्टी लिहिताना फक्त प्रश्नामध्ये काय करायचं, याच्या बरोबर, म्हणजे तुम्ही एक वाक्य लिहायचं की वस्तुनिष्ठता ही एखादं शास्त्र प्रूव्ह करण्यासाठी फार महत्वाची असते, जसे जसे असा शब्द लावायचा आणि त्याच्या पुढे नाव कोणाचं लिहायचं. पहिल्यांदा एका स्टडीमध्ये डरखाईमचं नाव लिहायचं, दुसऱ्या ठिकाणी कोमटे जो आपला सायंटिस्ट त्याचं नाव लिहायचं. कारण समाजशास्त्रामध्ये तुम्हाला जर आपला दुसरा चॅप्टर आठवत असेल किंवा याच्या अगोदर घेतलेला चॅप्टर, त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्हिझमचं बोललो होतो. तर लक्षात ठेवा, पॉझिटिव्हिझम म्हणजे ही सोशॉलॉजी आहे किंवा समाजशास्त्र आहे, याच्या 2 ब्रांच आहेत. एकाला आपण म्हणतो पॉझिटिव्हिझम, एकाला आपण म्हणतो नॉन पॉझिटिव्हिझम. ही जी पॉझिटिव्हिझम आहे ना, यांचं असं म्हणणं आहे का समाजशास्त्र हे विज्ञानच आहे. यांचं म्हणणं आहे समाजशास्त्र हे विज्ञानच आहे आणि जर ते विज्ञान आहे तर त्याला हे क्रायटेरिया लागलेच पाहिजेत, लागलेच पाहिजेत 100%. बरोबर. आता हे जे असे म्हणणारे लोक होते ना, हे तेच लोक होते, तुम्हाला जर आठवत असेल आपला पहिला चॅप्टर जो एमर्जन्स ऑफ किंवा समाजशास्त्राचा उगम मध्ये जे म्हटले होते की समाजशास्त्राचा उगम होण्यासाठी काहीतरी पुरावे लागतील, इंडस्ट्रियलायझेशन लागेल, आधुनिकता लागेल. हे तेच लोक होते, हे लोक, हे थिंकर, हे विचारवंत याच्यावाले, ज्यांना समाजशास्त्र हे विज्ञान असं प्रूफ द्यायचं होतं. कोण नाव आहेत ही? तर पहिला आहे ऑगस्ट कॉम्टे, दुसरा आहे डुर्खेम, तिसरा आहे जे.एस. मिल, चौथा आहे हर्बर्ट स्पेन्सर. त्यातलं हे नाव आणि हे नाव वापरायचं. कसं वापरायचं? डरखाईनचं नाव जर ह्या उत्तराच्या बाबतीत घ्यायचं असेल वरच्या, तर कायम त्याचा सुसाईडचा जो स्टडी आहे ना, ते सांगायचं म्हणजे सांगायचंच की डरखाईमच्या सुसाईड ह्या कन्सेप्टमध्ये, ह्या संकल्पनेमध्ये त्याने समाजशास्त्र हे विज्ञान आहे हे दाखवून दिलं. तसंच ओके, म्हणजे त्याचा जो स्टडी होता ना तो असा ऑब्जेक्टिव्ह होता. त्यांनी अनुभवसिद्धता केली होती, पद्धतशीर निरीक्षण केलं होतं, गृहीतकं तपासली होती. ऑगस्ट कोम्ट जो आहे त्याच्या बाबतीमध्ये जर कधी तुम्हाला कोणती गोष्ट विषयी तो बोललाय जी की सायन्सला प्रूव्ह करते, म्हणजे समाजशास्त्र हे विज्ञान आहे हे सांगायला मदत करते, त्याचं नाव आहे, जसं याचं सुसाईड तसं याचं आहे लॉ ऑफ 3 स्टेजेस. ओके, तर त्यातली पहिली स्टेज जी असते ती असते, हे तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही फक्त असं लिहा की याच्यामध्ये लिहायचंय प्रेडिक्टेबिलिटी मध्ये ते,
की ऑगस्ट कोम्पनी सांगितलेले लॉ ऑफ 3 स्टेजेस नुसार पुढचा सोसायटी किंवा पुढचा समाज कोणता असेल भविष्यामध्ये त्याच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे जे नाव आहे ना पॉझिटिव्हिजम, याला पहिल्यांदा ह्या दादांनी यूज केलं होतं. त्याचं नाव ठेवलं होतं पॉझिटिव्ह सायन्स. त्यालाच आपण नंतर जाऊन सोशॉलॉजी असं म्हटलो. पण त्याच्यातली जी पहिली ब्रांच सोशॉलॉजीतली जन्माला आली, ह्या 2 ब्रांच अशा आपण इथं पाठवल्या, तिला परत त्यांनी पॉझिटिव्ह सायन्स एक रिस्पेक्ट द्यायचा ऑगस्ट कोमटेला म्हणून त्यांनी पॉझिटिव्हिजम लॉन्च केलं. बरोबर. मग आता तुम्ही विचार करा, सायन्सच्या जर ह्या 6 क्वालिटी असतील आपण लिहिलेल्या, तर पॉझिटिव्हिजमच्या सुद्धा काय असतील? ह्याच असल्या पाहिजेत. ह्याच असल्या पाहिजेत. कारण पॉझिटिव्हिजम वाल्यांचं काय म्हणणं होतं की समाजशास्त्र हे नॅचरल सायन्सेस किंवा नैसर्गिक विज्ञानांसारखंच एक विज्ञान आहे. आमच्या इथे 1+1 2च होतात. तसे समाजामध्ये सुद्धा 1+1 2च होतात. म्हणजे तुम्ही म्हटले मॅरेज, लग्न, तर लग्न जगामध्ये सगळं सेम आहे. कुणी म्हणणार नाही, एखाद्याला म्हटलं की अरे नाही लग्न म्हणजे काय, तर तो नाही म्हणणार अच्छा लग्न म्हणजे पळून जाणे, असं काही नाही म्हणणार. लग्न म्हणजे लग्न, स्त्री पुरुषांचं एकत्र येणे. बरोबर. त्याच्यामुळे पॉझिटिव्हिजम असा प्रश्न आला. हे 6 पॉइंट लिहायचे. हे 3 थिंकर, त्यातले हे 2, याचा सुसाईड, याचं लॉ ऑफ 3 स्टेजेस किंवा लॉ ऑफ 3 सोसायटीज, आणि हर्बर्ट स्पेन्सरचं एक बायोलॉजिकल इव्होल्युशन जसं असतं डार्विनचं, तसं हर्बर्ट स्पेन्सरला सोशल डार्विनिझम असं म्हणतात. त्यांनी सांगितलं होतं का जी सोसायटी जास्त ऍडजस्ट करू शकते ती सर्व्हाइव्ह होणार. जसं डार्विनचा सिद्धांत काय सांगतो का, जो ज्याच्याकडं जास्त पेशन्स असतील किंवा ज्याच्याकडे ऍडजस्ट करण्याची जास्त कॅपॅसिटी असेल तो जिवंत राहील. तसा हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो की ज्या समाजामध्ये ऍडजस्ट करायची जास्त कॅपॅसिटी असेल तो जिवंत राहील. म्हणजे काय सांगतोय, जनरलॅबिलिटी, प्रिडिक्टॅबिलिटी करतोय तो. बरोबर. त्यामुळे लक्षात ठेवा, सायन्स आणि सायंटिफिक मेथड. जर सायंटिफिक मेथड असा प्रश्न आला तर एवढंच लिहायचं, त्याच्यामध्ये हे 2 एक्झाम्पल द्यायचे. पॉझिटिव्हिजम असा प्रश्न आला तर सुरुवात अशी करायची की पॉझिटिव्हिजम किंवा प्रत्यक्षवाद ही समाजशास्त्र उगमाला येतानाची पहिली अशी ब्रांच आहे जिथं समाजशास्त्राला विज्ञान असं सांगितलं गेलं. आणि त्याचे प्रमुख विचारवंत किंवा थिंकर जे होते त्यांचं नाव आहे ऑगस्ट कोमटे, हर्बर्ट स्पेन्सर आणि इमिली डर्कहाइम. आणि त्याच्यानंतर काय करायचं, ते काय विचारणार प्रश्न का प्रत्यक्षवादाची 6 वैशिष्ट्ये सांगा. ही 6 वैशिष्ट्ये फक्त मध्ये मध्ये हे उदाहरण द्यायचं. बरोबर. आता विचार करा, आता याच्यामध्ये आणखी काय, हे झालं सुसाईड. दुसरं आणखी एक डर्कहाइमचं नेहमी यूज करायचं, त्याचं नाव आहे सोशल फॅक्ट्स. कायम यूज करायचं. कधीही पॉझिटिव्हिजमचा प्रश्न येऊ द्या, सायन्सचा प्रश्न येऊ द्या, सायंटिफिक मेथडचा प्रश्न येऊ द्या, डर्कहाइमचं सुसाईड आणि डर्कहाइमचं सोशल फॅक्ट्स यूज करायचंच. याला शुद्ध मराठीमध्ये सोशल फॅक्टला काय म्हणतात मी सांगून देतो. सोशल फॅक्ट्स, सामाजिक तथ्ये. बरोबर. आणि याच्या आता 1 ते 2 गोष्टी ज्या सायन्स किंवा शास्त्रामध्ये आहेत पण पॉझिटिव्हिजम मध्ये अजून ऍड कराव्या लागतील. ह्या तर आहेतच, अजून 2 ऍड कराव्या लागतील. त्या म्हणजे हे झालं पॉझिटिव्हिजम, इकडं लिहितोय प्रत्यक्षवाद, याला आपण थोडस बाजूला ठेवू. यात पहिलं येणार समाजशास्त्र हे नैसर्गिक, इतर नैसर्गिक विज्ञानासारखेच आहे. म्हणजे इट फॉलोज द सेम मेथड्स ॲज नॅचरल सायन्स. दुसरं काय आहे, हे झालं पहिलं. दुसरे हे सगळे टाकून द्या, ऑब्जेक्टिव्ह स्टडी, एम्पेरिकल व्हेरिफिकेशन वगैरे. पण एक एक्स्ट्रा जे इथं तुम्हाला टाकायचं आहे ते म्हणजे आहे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. मराठीत त्याला म्हणतात कारण परिणाम विश्लेषण. ह्या 2 गोष्टी फक्त ह्या वरच्या आन्सर मध्ये येणार नाही, ह्या आन्सर मध्ये येणार नाहीत. ओके. ह्या एक्स्ट्राच्या गोष्टी पॉझिटिव्हिजम मध्ये ह्या 2 येणार की हे समाजशास्त्र हे नैसर्गिक विज्ञानासारखंच आहे आणि कारण परिणाम विश्लेषण, कोज अँड इफेक्ट रिलेशनशिप त्याच्यामध्ये आहे.
बाकी याच्यामध्ये सेम ऑगस्ट कोमटेचं लॉ ऑफ थ्री स्टेजेस, डरखाईमचं सुसाईड, डरखाईमचं सोशल फॅक्ट किंवा सामाजिक तथ्य. ओके, आता हा टॉपिक संपलेला आहे. दिस इज डन. तुम्हाला काहीही पुढची करायची गरज नाही. ओके, आता पॉझिटिव्हिजम झालं. पॉझिटिव्हिजम नंतर ज्यावेळी तुम्ही आपण हा जो प्रश्न आहे हा एक 10 मिनिटांनंतर घेऊ. हा आणि हा जो प्रश्न आहे ना, हे दोघांचे उत्तर सेम आहेत, लक्षात घ्या. मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्या अगोदर फॅक्ट, व्हॅल्यू, ऑब्जेक्टिव्हिटी असं हा घेऊन टाकू आपण, तर तुम्हाला लवकर कळेल. द फॅक्ट, व्हॅल्यू, ऑब्जेक्टिव्हिटी याच्यावरती कायम एकदम सोपा प्रश्न येतो. मी इथं लिहितो फॅक्ट, व्हॅल्यू, ऑब्जेक्टिव्हिटी. व्हॅल्यू म्हणजे मूल्य, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठता, फॅक्ट म्हणजे तथ्य कदाचित. आता काय करायचं, यांची व्याख्या पाठ करायची आहे. ती व्याख्या तुम्हाला कोणत्याही पुस्तकातून तुम्ही ChatGPT ला जरी टाकलं तरी मिळून जाईल. मी फक्त तुम्हाला सांगतो उत्तर कसं लिहायचं. समजा आलं की एक शॉर्ट नोट लिहा या तिघांवरती, तर याचं व्याख्या लिहायची आणि याचं उदाहरण द्यायचं. ओके, याच्यामध्ये थिंकर्स कोणते वापरायचे हे फार महत्वाचं आहे. कोण थिंकर वाचायचं, ज्या ज्या वेळी ऑब्जेक्टिव्हिटी हा शब्द येईल त्या त्यावेळी वापरायचा डोरखेम. डोरखेमचं काय, सुसाईड. कोमटेचं काय, लॉ ऑफ थ्री स्टेजेस. डरखाईमचं आणखी एक आहे काय, सोशल फॅक्ट्स, ज्याला आपण मगाशीच इंग्लिशमध्ये नाव मिळलं सामाजिक तथ्य. ज्या ज्या वेळी येईल, ओके, ज्या ज्या वेळी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हिटी पाहिजे. याच्यामध्ये आणखी एक थिंकर ऍड करायचा, त्याचं नाव आहे वेबर. आणि वेबरची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे त्याला म्हणतात आयडियल टाईप, मदत म्हणतात आदर्श प्रकार. याच्यामध्ये परत एकदा ऑब्जेक्टिव्हिटी कधी येणार, ऑब्जेक्टिव्हिटी जर ते विज्ञान असेल तर, एम्पेरिकल व्हेरिफिकेशन करता येत असेल तर, सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन करता येत असेल तर, गृहीतक तपासणी होता येत असेल तर, सामान्यीकरण करता येत असेल तर, पूर्वमान क्षमता करता येत असेल तर, बरोबर, त्याची कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप सांगता येत असेल तर ते ऑब्जेक्टिव्ह होणार. असं कोणी कोणी सांगितलंय, असं सांगितलं डरखाईमनी, कोमटेनी, असं सांगितलं वेबरने त्याच्या आयडियल टाईप मध्ये. बरोबर, आता येऊया इकडे. हे झालं व्हॅल्यू. व्हॅल्यू मध्ये एकच माणूस तुम्हाला आठवू नाहीतर नाही आठवू, पण वेबर आलाच पाहिजे. आणि वेबरचा एक स्टडी आहे प्रोटेस्टंट एथिक्स अँड राईज ऑफ कॅपिटलिझम. मी काय पुढचं लिहिताय माहित नाही, हे या स्टडीचं नाव आलंच पाहिजे. की व्हॅल्यू, आणि तो असं म्हणतो, वेबर असं म्हणतो की मूल्ये ही तुम्ही समाजशास्त्रातून बाजूला काढू शकत नाही, कारण की प्रत्येक माणसाला स्वतःची काही मूल्य आहेत, त्याला स्वतःचं काहीतरी मत आहे, त्यामुळे ती तुमची बाजूला काढू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे तुम्ही एक गोष्ट करू शकतो, ज्याला इंग्लिश मधलं वाक्य मला माहिती आहे, व्हॅल्यू रिलेव्हन्स. हा वेबरचा शब्द आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचा जर कधी आला तर काय मी सांगा, ते विचारतील सोशॉलॉजी व्हॅल्यू फ्री आहे का, तर सोशॉलॉजी व्हॅल्यू फ्री होऊ शकत नाही. उत्तर कसं लिहायचंय बघा, प्रश्न येणार आहे सोशॉलॉजी व्हॅल्यू फ्री आहे का, तर पहिल्यांदा लिहायचं इनिशियल पिरियड मध्ये ज्यावेळी सोशॉलॉजी उगमास आली त्यावेळी ह्या दादांनी, ह्या विचारवंतांनी, आणि हर्बर्ट स्पेन्सर एक राहिला, स्पेन्सर यांनी समाजशास्त्राला वैज्ञानिक किंवा व्हॅल्यू फ्री किंवा वस्तुनिष्ठ किंवा मूल्य विरहित करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांच्या काही काही स्टडीज मध्ये तो प्रूव्ह पण झाला. परंतु पुढच्या ज्या स्टडीज आल्या, ज्याला आपण म्हणतो नॉन पॉझिटिव्हिजम, जिथे मनुष्याच्या मतांचा विचार केला गेला,
तिथे असं कळालं की समाजशास्त्र हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ, पूर्णपणे मूल्यफ्री, पूर्णपणे विज्ञान, पूर्णपणे सायन्स, पूर्णपणे फॅक्ट बेस्ड किंवा तथ्याला फॉलो करून होऊ शकत नाही. का? कारण समाजामध्ये मनुष्य असतो आणि मनुष्याला स्वतःचे मत असतात. आणि ह्या सगळ्यांना सोल्युशन काढायचं म्हणून वेबरने सांगितलं की व्हॅल्यू रिलेव्हन्स हा अप्रोच फॉलो करा, ही पद्धत फॉलो करा. जिथे एखादा रिसर्च करायला तुम्ही गेले, एखादं संशोधन करायला तुम्ही गेले, तर टॉपिक जो घ्यायचा आहे, म्हणजे मी महाराष्ट्रातला मुलगा आहे आणि शिवाजी महाराजांचा टॉपिकवर रिसर्च करावं, तर शिवाजी महाराजांचाच विषय का घ्यावा? हे माझं स्वतःचं मूल्य आहे म्हणून मी घेणार. पण ज्यावेळी मी महाराजांविषयी माहिती काढायला जाणार, डेटा कलेक्शन करायला जाणार, त्याची गृहीतकं बघणार, जिथं आपण खाली आलेलो हे करायला जाणार, स्टडी करायला जाणार, ऑब्झर्वेशन करायला जाणार, गृहीतकं मांडणार, सामान्यीकरण करणार, ते मात्र मी पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि विदाऊट एनी मूल्य, व्हॅल्यू फ्री अशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला किंवा करायलाच पाहिजे, जर मला माझा संशोधन अतिशय सुंदर पाहिजे असेल तर. त्याला वेबर म्हणतो व्हॅल्यू रिलेव्हन्स, की तुमचा जो टॉपिक असतो संशोधनाचा, तिथे तुमची मूल्य येऊ शकतात, मात्र पुढच्या एकाही प्रोसेसमध्ये तुमची मूल्य आली नाही पाहिजेत. आणि तसं करूनच समाजशास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता आणता येऊ शकते. वेबर नीती कशी आणली? वेबर नीती आणली आयडियल टाईपने, आदर्श प्रकार जो आपण विचार केला. वेदरने त्याला दुसरे नाव दिलेलं आहे त्या अप्रोचला, त्याच्या वेरस्टेहॅन हे जर्मन नाव आहे. तुम्हाला मराठीमध्ये लिहिला तर छान होईल. याचा अर्थ असा होतो की तुम्ही वस्तुनिष्ठ पण राहा, पण माणसाचे विचार पण लक्षात घ्या. नुसतं वस्तुनिष्ठ थांबू नका, तर मनुष्याची जी मूल्य आहे ती लक्षात घ्या. त्याला वेस्ट, दोघांना कॉम्बिनेशन म्हणून वेस्टेन म्हणतात. त्याचा उपयोग आयडियल टाईप. आणि ह्या सगळ्या कन्सेप्टचा यूज वेबरने कुठे केलाय? इथे केलाय, प्रोटेस्टंट एथिकमध्ये. हे नंतर तुम्हाला येऊन जाईल, त्याच्याविषयी मला काही डाऊट नाहीये. आता तुमचे 3 प्रश्न कव्हर झाले बघा. सायंटिफिक मेथड झाला, पॉझिटिव्हिझम झाला, फॅक्ट व्हॅल्यू ऑब्जेक्टिव्हिटी झाला. आता वेगवेगळ्या रिसर्च मेथडॉलॉजीज कोणत्या आहेत, बरोबर, आणि नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथडॉलॉजी कोणत्या आहेत. त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट बघणार आहोत, पॉझिटिव्हिझमचे तोटे समीक्षा काय आहे, बरोबर. तर पॉझिटिव्हिझमचा इकडे लिहितो मी बाजूला, तुम्हाला पटकन समजून जाईल. अरे अरे, हे झालं पॉझिटिव्हिझम. पॉझिटिव्हिझम काय म्हणतं? सोशॉलॉजी हे विज्ञान आहे, बरोबर. नॉन पॉझिटिव्हिझम काय म्हणतात? नाही रे राजा, हे शक्य नाही, पूर्णपणे विज्ञान असू शकत नाही, 50-50 असू शकतं, बरोबर, किंवा 70-30 असू शकतं, किंवा 90-10 असू शकतं. हे जे आहेत ना लोक, जे म्हणतात की समाजशास्त्र हे पूर्णपणे विज्ञान नाही, यांना नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणतात. ह्याच त्या दुसऱ्या रिसर्च मेथॉडॉलॉजी आहेत. इकडे तुम्हाला टॉपिक जर आठवत असेल, मेजर थेओरेटिकल स्ट्रँड्स किंवा नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथॉडॉलॉजीज, ह्या त्या आहेत. आणि आता तुम्हाला कळालं का पॉझिटिव्हिझम मध्ये प्रॉब्लेम काय आहे किंवा समीक्षा काय आहे? ते इंडिव्हिज्युअल किंवा सामान्य माणसाच्या विचारे, मूल्ये लक्षात घेत नाहीत. ते समाजाला सुप्रीम समजतात, डॉन समजतात, भारी समजतात. ते कोणत्याही मनुष्याच्या मतांना लक्ष देत नाहीत. तो प्रॉब्लेम असल्यामुळे हे जन्माला आले. तर हे कसे आले? हे वेगवेगळ्या टाईपचे आले. 50-50% जो म्हणणारा होता त्याला आपण म्हणतो इंटरप्रिटेटिव्ह सोशॉलॉजी. जशी ही आहे पॉझिटिव्हिस्ट सोशॉलॉजी, तशी आहे इंटरप्रिटेटिव्ह सोशॉलॉजी. याचा फाउंडर कोण आहे? वेबर. तो काय म्हणतो? वेरस्टेहेन. तुम्हाला आठवतं वेरस्टेहेन हा शब्द? 50% वस्तुनिष्ठ,
50% स्वतःची मते किंवा मूल्ये. वस्तुनिष्ठता आणि व्यक्तिनिष्ठता. इथं आहे वस्तुनिष्ठता, इथं आहे व्यक्तिनिष्ठता. त्याला म्हणतात वेस्टर्न, त्याला म्हणतात वेबर, त्याला म्हणतात इंटरप्रिटेटिव्ह सोशॉलॉजी. मराठीमध्ये म्हणतात अर्थान्वेषी परंपरा किंवा अप्रोच. माणूस कोण आहे? वेबर. त्याच्या पुढचा एक जण येतो, तो असं म्हणतो की समाजशास्त्र हे 70% व्यक्तिनिष्ठ आहे. 70-30 हे व्यक्तिनिष्ठ आणि हे वस्तुनिष्ठ. सब्जेक्टिव्ह आहे 70%, 30% ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याचं नाव आहे फेनॉमेनॉलॉजी. मराठीत त्याला म्हणतात प्रात्यक्षिक शास्त्र. म्हणजे हा व्यक्ती काय म्हणणार, अरे सोशॉलॉजी हे विज्ञानच नाहीये का, कारण ते व्यक्तिनिष्ठ आहे, व्यक्तीच्या मताचं आहे. याच्या थिंकरचं नाव आहे अल्फ्रेड शुट्स, असं हे नाव. हे नाव लक्षात ठेवा, प्रात्यक्षिक नाव लक्षात ठेवा. आणि व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठातला फरक लक्षात घ्या. आता हा जो व्यक्ती आहे ना, हा झाला. आता हा जो व्यक्ती याला म्हणतात, हा म्हणतो 90% व्यक्तिनिष्ठ आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि 10% वस्तुनिष्ठ आहे. याला आपण म्हणतो इथनो मेथडॉलॉजी. मराठीत यालाच तुम्ही दुसरा शब्द म्हणतात नृशास्त्रीय पद्धत. म्हणजे काय? शास्त्रीय नाहीच आहे, 10% असू शकते जास्तीत जास्त, शास्त्रीय नाहीच आहे. आणि याच्या थिंकरचं नाव आहे हॅरॉल्ड गारफिंकेल. याचं नाव लिहायचंच आहे. हा प्रश्न आला की हे आणि हे नाव लिहायचंच आहे, हे सांगायचंय का किती ऑब्जेक्टिव्ह आणि किती सब्जेक्टिव्ह आहे, तो मानतच नाही. आणि ह्या दोघांमध्येही कॉमन अशा 2 कन्सेप्ट आहेत. या दोघांच्या बाबतीत त्या वापरायच्या. एक आहे एव्हरीडे मीनिंग, म्हणजे दैनंदिन अर्थ. दुसरा आहे इंडेक्सिकॅलिटी, म्हणजे संदर्भधारितपणा. आणि तिसरा आहे सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ रियालिटी, म्हणजे शुद्ध मराठीत आहे वास्तवाची सामाजिक निर्मिती. म्हणजे जगामध्ये समाज हा फक्त माणसाच्या मनात असतो, तो रियालिटीमध्ये राहत नाही. हे झालं इथनो मेथडॉलॉजीचं 100% म्हणणं. फेनॉमेनॉलॉजीवाला काय म्हणतो, प्रात्यक्षिकावाला, की हा म्हणजे थोडं 70-30 असू शकतं बाबा. बरोबर. आणि अशी हे आपला चॅप्टर संपलेला आहे. काही महत्वाचे शब्द जे वापरले गेले पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये कोणताही प्रश्न आला, ओके, कोणताही, तरी वस्तुनिष्ठता, व्यक्तिनिष्ठता, वैधता, व्हॅलिडिटी, कारण संबंध, कॉझॅलिटी, पुनरुत्पादन, रेप्लिकेशन, प्रेडिक्टॅबिलिटी, जनरलायझेशन, सामान्यीकरण, इम्पेरिसिझम, अनुभववाद, पॉझिटिव्हिझम, प्रत्यक्षवाद, वेर्स्टेहेन, सामाजिक तथ्य, व्हॅल्यू रिलेव्हन्स, हे शब्द आलेच पाहिजे. लक्षात घ्या, पॉझिटिव्हिझम आलं तर डर्खाईम, कोमटे, स्पेन्सर आलाच पाहिजे. सोशॉलॉजी ॲज अ सायन्स हे आलेच पाहिजेत लोक. बरोबर. नॉन पॉझिटिव्हिझम आलं तर वेबर, शुड्स, गारफिंकेल आलंच पाहिजे. ॲट एनी कॉस्ट हे आलेच पाहिजेत. बरोबर. ऑब्जेक्टिव्हिटी आलं, प्रश्न
तर हा पण आला पाहिजे, हा पण आला पाहिजे आणि हा पण आला पाहिजे. व्हॅल्यू वाला आला तर व्हॅल्यू फ्री असं लिहिलं, व्हॅल्यू फ्री, तर हे तिघं आले पाहिजे. व्हॅल्यू रिलेव्हन्स आला तर हे दादा आले पाहिजेत. आणि टोटल फुल व्हॅल्यू सिस्टीम, फुल व्हॅल्यू माझ्या मनानुसारच करणार असं लिहायचं असेल तर हे दोघं आले पाहिजेत. आलेच पाहिजेत. पॉझिटिव्हिजमची समीक्षा काय आहेत? हे तिघं समीक्षा आहेत. नॉन पॉझिटिव्हची समीक्षा काय आहेत? हे तिघं समीक्षा आहेत. का विज्ञानच नाही तर काय विज्ञान तयार करणार? बरोबर, मनाचे खेळ करून तर होणार नाही ना. अशी ही थेअरी. थँक्यू.